नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता माईंने ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना एक जबर धक्का बसतो आणि त्यांना आता अटॅक येतो. आता मात्र डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर त्यांना चेक वगैरे करून आता इंजेक्शन वगैरे सलाईन देतात. तेव्हा आता रमा धावतच येते. साईची अवस्था आता बिकट असते. त्यांना आता आपल्या आईची काळजी लागलेली असते. डोळ्यामध्ये पाणी असतं. अण्णासुद्धा तेथेच असतात. डॉक्टर आता या संध्याजवळ असतात. रमा धावत येते आणि आईंना काय झालं असं विचारते. तिला धक्का बसलेला असतो की नक्की आईंना काय झालं असेल. आणि तेवढ्यात मात्र डॉक्टर सांगतात की कसल्या तरी एका भयानक घटनेचा धक्का त्यांना बसलेला आहे आणि त्याचा ताण त्यांच्या हृदयावर पडल्यामुळे त्यांना आता हा अटॅक आलेला आहे. जर मी थोडीशी उशिरा आले असते तर प्रॉब्लेम खूप मोठा वाढला असता. आता रमाला संध्याची काळजी लागते. नक्कीच सर्व काय झालं असेल म्हणून आईंना इतका धक्का बसला असेल. डॉक्टर आता पुढे रमाला म्हणतात की हे बघा, त्यांना ट्रेस येईल असं यापुढे काहीही करू नका. आता काही पुढचे तास आपण मात्र त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवूयात. चला आता मी येते. आता जर काही प्रॉब्लेम आला तर लगेच मला कळवा. आता मी निघते म्हणून डॉक्टर आता जायला निघतात. डॉक्टर बाहेर गेल्यानंतर आता अण्णा हे डॉक्टरची बॅग घेऊन बाहेर निघतात. परंतु रमाला जाताना म्हणतात की हे बघ रमा, हे जे काही तुझं चाललेलं आहे तर ते लगेच थांबव आणि साईची अवस्था बघ. म्हणून आता अण्णा रागानेच बाहेर निघून जातात. आता मात्र साई माईंजवळ बसतो तर रमा त्याच्या मागून येते. खांद्यावर हात ठेवू की नको, परंतु ती आता साईच्या खांद्यावर हातसुद्धा ठेवत नाही. साईंना म्हणते की साई हे बघा, सॉरी, खरंच मला येण्यासाठी खूप उशीर झाला. त्यावर आता साई लगेच रमाला म्हणतो की तुम्ही कशाला सॉरी म्हणतात, मला माहिती आहे की तुम्ही महत्त्वाच्या कामात असणार. काही हरकत नाही, ठीक आहे. तेव्हा आता रमा विचारते की काकूंना असं अचानक काय झालं, कसलं टेन्शन त्यांनी इतकं घेतलं. तेव्हा आता साई म्हणतो की मलाच माहिती नाही, ती माझ्यासाठी जेवण आणायला गेली होती आणि जेवण आणता आणताच ती खाली अगदी कोसळली, बेशुद्ध पडली. आईशिवाय माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही. बाबा गेल्यापासून आम्ही दोघंच राहतो. खूप कष्टाने मला आईने लहानचं मोठं केलं. खूप जीव आहे आमचा एकमेकावर आणि मी लहानपणीच ठरवलं होतं की आईने ज्या संघर्षाने मला मोठं केलं त्या संघर्षाने मी सगळी काही तिची परतफेड करेल. तिला आयुष्यभर सुखात ठेवेल. तिला कधीही माझ्यापासून मी दूर नाही राहून देणार. आणि मी झालो मोठा आणि गेल्या 7 वर्षापासून तर मी काय करतो, आई माझ्यापासून दूर आहे. खरंच मला हेच कळत नाही रमा की आईला मी सुखात ठेवतो की दुःखात ठेवतो. त्यावर आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. रमा म्हणते की साई हे बघा, तुम्ही असं का बोलतात. एक माणूस म्हणून तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही कधीच कुणाचं वाईट करू शकत नाही. आणि हे बघा, राहिला प्रश्न काकूंचा तर त्यांना मात्र कायम तुम्ही सुखातच ठेवा. माझा पूर्ण विश्वास आहे की काकू या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर येतील, लवकर बऱ्या होतील. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्यावर आता रमा विचारते की तुम्ही काही खाल्ले का. साई नाही म्हणतो. रमा म्हणते की चला काहीतरी खाऊन घ्या. साईच्या डोळ्यात पाणी असतं, तो सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि जेवायला स्पष्ट नकार देतो. आणि रमाला म्हणतो की हे बघ, आईची अशी अवस्था असताना 2 घास सुद्धा माझ्या पोटामध्ये नाही जाणार. तेव्हा रमा म्हणते की हे बघा साई, जर तुम्ही काही खाल्ले नाही तर काकूंना बरं वाटेल. त्यामुळे प्लीज काकूंसाठी तरी तुम्ही 2 घास खाऊन घ्या. तोपर्यंत मी अण्णांना आतमध्ये पाठवते. चला साई, 2 घास खायला चला. तेव्हा आता रमा साईंना घेऊन डायनिंग टेबलवर जेवायला येते. त्याला ताट करून देते, पाणी वगैरे देते. परंतु साईचं मन काही जेवायला तयार नसते. तो आता ते ताट थोडंसं बाजूला ठेवतो. रमा आता समजावते की हे बघा साई, 2 घास खाऊन घ्या. आत्ता मात्र सगळ्यात जास्त काकूंना तुमची गरज आहे आणि तुम्हीच जर असे हतबल जेवण सोडलं तर कसं होईल. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगते की काकू लवकरात लवकर बऱ्या होतील. आणि एक गोष्ट म्हणजे हे बघा, तुमच्यामुळे आणि काकूमुळे आज मी जिवंत आहे. तुम्ही माझा जीव वाचवला. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की काकूंनी त्या दिवसात माझी खूप सेवा केलेली आहे. एका मुलीसारखी माझी काळजी घेतली. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता मात्र मी त्यांची काळजी घेईल. आणि हे बघा साई, त्या नक्की लगेच बऱ्या होतील. बघतच राहा तुम्ही, पण प्लीज खाऊन घ्या. म्हणून आता साई आता रमाचं ऐकून जेवण करतो. त्यानंतर रमा ही पाण्याची बॉटल वगैरे भरून आता माईंजवळ बसायला येते. सारखी ती आता माईंजवळ बसूनच असते. आणि तेवढ्यात ते जेवण वगैरे झाल्यानंतर साई सुद्धा येतो आणि तो सुद्धा समोरील खुर्चीवर बसतो. रमाकडे पाहतो आणि आता त्याला फक्त आणि फक्त आपल्या माईंची काळजी लागलेली असते. माई शुद्धीवर येतील कधी त्याची ते वाट पाहत असतात. रमा मात्र माईंची आता खूप काळजी घेते. त्यांचे हात वगैरे आहे तर ते व्यवस्थित करते, कारण माईंना सलाईन सुरू असतं.
आता साई हे सर्व बघून खूप खुश होतो आणि रमा खरंच किती काळजी घेते म्हणून त्याला रमाचं अगदी कौतुक वाटतं. तेव्हा रमा आता तशीच बसून राहते आणि माई शुद्धीवर येण्याची वाट पाहत असते. साई मात्र आता झोपी जातो आणि तेवढ्यात त्याला परत जाग येते. पाहतो तर रमा जागीच असते. रमा काळजी घेत असते म्हणून साईला परत डुकला लागतो. आता रमा ही अगदी एरेझाऱ्या मारत असते की माई शुद्धीवर कधी येतील म्हणून सारखी ती जागीच असते. साई तसाच खुर्चीवर झोपी जातो. रमा त्याचं डोकं व्यवस्थित अलगत असं व्यवस्थित करते. आता माईंना त्याच वेळेस शुद्ध येते. माई आता हे दोघांना एकत्र पाहते आणि पुन्हा आता डोळे बंद करते. त्यानंतर आता सकाळ होते. तर इकडे मात्र दुसरीकडे अक्षयला आता रमाला भेटायला जायचं असतं, कारण 11 वाजता त्याने रमाला भेटायला बोलवलेलं असतं. म्हणून तो आता त्याची तयारी करत असतो की नक्की कोणता शर्ट घालू, नक्की काय घालू, जॉकेट घालू की काय घालू आणि कुठलं जास्त मला छान वाटेल. म्हणून तो दुसरं जॉकेट घेतो आणि हे तर सगळ्यात बेटर वाटेल म्हणून तो आता अगदी काय घालायचं याचं चॉईस करत असतो. आता पार्वती आजी आणि आरोही अगदी डोकावून चोरून अक्षयचं नेमकं काय सुरू आहे हे पाहतात. दोघी आता आत येतात आणि जोरात हसतात. अक्षय विचारतो की काय झाले, का हसलात तुम्ही? त्यावर आरोही विचारते की बाबा अरे तुझं काय चाललं. आजी सुद्धा विचारते की अक्षय अरे कसला विचार करतोस का? त्यावर तर अक्षय म्हणतो की कुठलं जॉकेट घालू, हे जॉकेट घालू की ते जॉकेट घालू याचा विचार करतोय, किंवा शर्ट घालू, नक्की काय घालू. तेव्हा आजी विचारते की काय रे आज इतकं काही खास आहे का, नाहीतर तू रोज तर जे हाताला लागेल ते घालतो आणि तसाच निघून जातो. त्यावर आता अक्षय म्हणतो की हो, कारण त्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यावर आता लगेच आरोही विचारते की काय रे बाबा आज काही खास म्हणजे कोणता फेस्टिवल आहे का? त्यावर आता अक्षय म्हणतो की तुला एक गंमत सांगू का. आरोहीला जवळ घेतो आणि म्हणतो की बाळा अगं तुझ्या आईला मी कायमचं घरी आणायला चाललो. हे ऐकून मात्र आरोहीला खूपच आनंद होतो आणि पार्वती आजीला सुद्धा. त्यावर आता आरोही विचारते की काय बोलतो बाबा खरंच? अक्षय म्हणतो की हो. तर आजी विचारते की खरं सांगतो ना अक्षय तू? अक्षय हो असं म्हणतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे दुसरीकडे माईंना शुद्ध येते. माईंच्या जीवावरचा धोका आता टळलेला असतो. साई तेथे असतो. आता मात्र तो माईनं म्हणतो की माई हे हाताचं का काढलं बरं, म्हणून तो पुन्हा आता ते हाताचं जे काही आहे तर ते पुन्हा लावून देतो. किंवा मात्र आता रमा माईंसाठी दूध घेऊन येते आणि माईंना म्हणते की हे बघा पटकन आपल्याला बरं व्हायचं ना, मग दूध पिऊन घ्या बरं. माई रमाकडे पाहतात. आता मात्र साई ते दूध घेतो आणि माईंना म्हणतो की हे ना माई, अगं रमाने इतकं प्रेमाने आणलं. तेव्हा आता लगेच माई म्हणते की थांब मला रमाबरोबर बोलायचं आहे. आणि आता ती रमाला विचारते की काय गं तू माझी होणारी सून आहे ना, आहे ना तू माझी होणारी सून. तेव्हा आता रमा ही माईंकडे पाहते आणि अगदी नकळत असं हो असं म्हणते, परंतु माई तिच्याकडे पाहतच असतात. त्यावर आता लगेच साई म्हणतो की माई अगं काय प्रश्न विचारला, हा काही प्रश्न झाला का? त्यावर तर माई साईला म्हणतात तू जरा बाहेर जा, मला रमाशी बोलायचं आहे. तेव्हा आता लगेच साई विचारतो की का? तर माई म्हणते की जा मला बोलायचं आहे. आता माईचं ऐकत साई लगेच म्हणतो की बरं ठीक आहे मी बाहेर जातो, तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला आणि माई तू आराम कर. तेव्हा रमा आता त्या खुर्चीवर बसते आणि अगदी थोडीशी घाबरतच विचारते की काय बोलायचं आहे. त्यावर तर माई म्हणते की हो आपण नंतर बोलूयात, पण त्या अगोदर मी तुला काहीतरी दाखवते. म्हणून माई आपला मोबाईल घेऊन तो व्हिडिओ आता ओपन करतात. माई रमाला म्हणते अगं तू जे काही आमच्यापासून लपवतेस ना तेच तुला दाखवायचं आहे. तेव्हा आता माई तो व्हिडिओ रमाला दाखवतात. आता रमा तो व्हिडिओ पाहते. रमाला शॉक बसलेला असतो, कारण आता रमाला जी काही दारू पाजली होती त्यामुळे ती मनातील सर्व काही अक्षयला खरं बोलून गेली. आणि खरंच रमाच्या मनात अजूनपर्यंत अक्षयबद्दलच प्रेम आहे. साईबद्दल तिने अजूनपर्यंत तसा विचार केलेला नाही, परंतु जबरदस्तीने मात्र तिच्या मनासाठी हा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर मात्र आता जो व्हिडिओ ती पाहत असते, माई तिच्याकडे अगदी रागाने पाहतात. त्यावर आता रमा तो व्हिडिओ पाहत असते. तर माई म्हणतात की हो नीट बघ, अगं नीट बघ तो व्हिडिओ, नक्की तुझं हे दुसरं रूप, तू वागते काय? तेव्हा आता रमाला काही कळत नसतं. रमा अगदी टेन्शनमध्ये येते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तिला आणखीनच टेन्शन येते. त्यानंतर मात्र आता इकडे दुसरीकडे आरोही अक्षयला विचारते की बाबा ही कसली बातमी आहे आणि खरंच आई येणार आहे का, आनंदाची बातमी आहे का? त्यावर त्या लगेच आजीच्या डोळ्यात पाणी येते. आता पार्वती आजी रडत असते, कारण ती म्हणते की अगं हे बघ बाळा तुला ते नाही कळणार. तेव्हा मात्र आता अक्षय आजीकडे पाहतो. आजी रडत असते. आता मात्र पार्वती आजी खूप रडत असते. पार्वती आजी रडतच का आता अक्षय तिला खाली बसवतो आणि तिच्याकडे पाहत असतो. तिच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसतो. तिचा हात आपल्या हातामध्ये धरतो. तर पार्वती आजी म्हणते की बघ ना
अरे आपल्या रमाने किती सोसलं, किती त्रास झाला असेल तिने, आत्तापर्यंत सर्व काही तीच सहन करत आली आणि हे बघ तू सुद्धा अक्षय खूप काही भोगलंस. जेव्हापासून तुमची ताटातूट झाली तेव्हापासून तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही असे त्रास, अगदी टेन्शन येतच गेले. त्या अगोदर सुद्धा तुमचं आयुष्य खूप अगदी हे कठीणच गेले. खरंच दोघांनीही खूप भोगले. दोघांचंही अगदी एकमेकावर इतकं प्रेम असून सुद्धा दोघांना एकमेकांपासून लांब राहावं लागलं. त्यावर तर अक्षय म्हणतो की हे पग जे झाले ते झाले, परंतु आता मात्र मी रमाला कायमच आपल्या घरी घेऊन येतोय, ते पण अगदी आनंदाने. आता अक्षय इतका खुश असतो आणि अक्षय खुश होतच आजीला हे सर्व काही सांगत असतो. बघ ना आजी, अगं किती आनंदाची गोष्ट आहे. चक्क 7 वर्षानंतर रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येतात. आता मात्र लगेच रमा आणि पार्वती आजी एकमेकांशी इतकी खुश असतात आणि एकमेकांशी रमाबद्दल ते बोलतच असतात. आणि तेवढ्यात आरोहीच्या काहीतरी लक्षात येते. आरोही लगेच धावतच कपाटात जवळ जाते आणि त्यातील आता ते मंगळसूत्र बाहेर काढते, रमा आणि अक्षय नावाचं. आता तिला माहिती असतं ते मंगळसूत्र कपाटात ठेवलेलं आहे. ते मंगळसूत्र ती कपाटातून आता घेऊन येते आणि बाबाला म्हणजे अक्षयला म्हणते की बाबा हे बघ, हे मंगळसूत्र. आणि ते मंगळसूत्र ती दाखवते. तेव्हा आता लगेच अक्षय त्या मंगळसूत्राकडे पाहत असतो आणि त्याला रमाबरोबर आता जे काही अगदी आठवणी आहे त्या प्रत्येक आठवणी आठवतात. आता मात्र अक्षयचे डोळे भरून येतात. अक्षय त्या मंगळसूत्राकडे पाहतच असतो. आता आरोही थोडीशी घाबरलेली असते. आरोही म्हणते की बाबा तू सांगितलं होतं की मंगळसूत्र घ्यायचं नाही म्हणून, पण तरी सुद्धा मी त्या मंगळसूत्राला हात लावला आणि ती अक्षयच्या हातामध्ये ते मंगळसूत्र देते. थोडीशी घाबरतच असते. पार्वती आजी सुद्धा पाहत असते. आता त्या मंगळसूत्राकडे बघत अक्षय म्हणतो की रमा मी कायमची तुला आता आपल्या घरी घेऊन येणार आहे. बाद झाले, आत्तापर्यंत आपण खूप काही भोगले, एकमेकांपासून 7 वर्ष दूर राहिलोत, त्यामुळे नाही, आता रमा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आता मी लवकरात लवकर तुला घरी घेऊन येणार आहे. म्हणून अक्षय आता रमाला घरी आणण्यासाठी खूप छान तयारसुद्धा होत असतो. खूप काही स्वप्न तो पाहतो. त्याला असं वाटतं की नक्की रमाने मला प्रपोज केलं, मग रमा नक्की आपल्याकडे परत येईल, आता ती आपल्याबरोबरच खरंच कायमची राहील, असं त्याच्या मनाचा आता हा भ्रम असतो. शेवटी आता रमा आणि अक्षय एकत्र होणार असतात, परंतु आता काही जे अटी वगैरे आहे तर त्यामुळे त्यांचा परत दुरावा होत असतो. आता मात्र रमाला तिकडे खूप मोठं एक टेन्शन असतं, माईंचं टेन्शन. आणि इकडे अक्षयची तयारी तर सुरू असते. रमाला 11 वाजता त्याने भेटायला बोलावलेलं असतं, कारण आता तो रात्रीच रमाला म्हणलेला असतो की रमा तू काही बोलू नकोस, आता उद्या मात्र आपण भेटू आणि तुला जे काही मनातील सांगायचं आहे ते तू सांगून टाक. म्हणून अक्षय खूप छान तयार होतो आणि शेवटी ते मंगळसूत्र सुद्धा आपल्या हातामध्ये घेतो. आता मात्र तो मंगळसूत्र बघून इतका खुश होतो आणि आरोहीला लगेच आपल्या मिठीत घेतो. आता लगेच आरोही सुद्धा खुश होत बाबांच्या मिठीत येते आणि पार्वती आजी आता यांना इतकं खुश बघून आणखीनच खुश होते. त्यानंतर आता इकडे आता रमा तो व्हिडिओच पाहत असते. रमाला आता एक मोठा धक्का बसतो. आता रमाला नक्की काय उत्तर देऊ हेच काही कळत नसतं. माई म्हणतात की हे बघ, मला माहिती आहे तुझं अक्षयवरच अजून खूप प्रेम आहे आणि तुला अक्षयच आवडतो, अक्षयवरच तो अजून प्रेम करते, कारण अक्षयबद्दलचं असणारं प्रेम ते तुझ्या चक्क डोळ्यामध्ये दिसते. परंतु हे बघ, अगं तू कितीही अक्षयवर प्रेम केलं तरी सुद्धा मी माझ्या साईचा बळी नाही जाऊन देऊ शकत. अगं हे बघ, मी माहिती आहे की मला माझ्या साईने आत्तापर्यंत खूप काही भोगले, 7 वर्ष त्याने तुझी वाट पाहिली. तेव्हा आता माई तिला परत म्हणत असतात की तुला आठवते का रमा, तू त्यावेळेस काय म्हणाली होती की जेव्हा मी आणि माझ्या मुलाने तुला जीवदान दिले होते तेव्हा तुला आठवत असेल तू काय म्हणाली होती की मी याची परतफेड करेल म्हणून. त्यावेळेस मात्र मी तुला सांगितलं होतं की वेळ आल्यानंतर सांगेल की परतफेड कशी करायची म्हणून. आठवते का रमा तुला? आता रमाचा जीव अगदी कासवीत होत असतो. आता मात्र माई तिच्या हातामध्ये हात ठेवते आणि म्हणते की हे बघ रमा, आता ते वचन फेडण्याची वेळ आलेली आहे आणि परतफेड करण्याची सुद्धा, त्यामुळे तू आता त्या सगळ्याची परतफेड कर. आणि हे बघ, मी जे काही वागत आहे तो एक खूप मोठा स्वार्थीपणा करते, परंतु काय करणार, कारण माझ्या साईची मला काळजी आहे, कारण माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही, त्यामुळे मला हे सर्व करावंच लागेल. हे बघ, साईची अशी अवस्था मी नाही बघू शकत. माझा मुलगा अगदी रात्र रात्र तळपळतो. अगदी हे बघ, त्याची ही अशी अवस्था माझ्या डोळ्यासमोर मी नाही बघू शकत. मला त्याला अगदी आनंदात बघायचं आहे. तो कोही झुरतो ना तर ते मला नाही सहन होत. आता हे सर्व ऐकून रमा तर रडत असते, कारण तिचं तर अक्षयवर प्रेम असतं आणि आपल्या आरोहीत तिचा जीव गुंतलेला असतो, म्हणून ते अक्षयशिवाय कोणत्याही साईचा कधीही विचार करायला तयार नसते. आता माई खूप रडतच म्हणतात की हे बघ, माझ्यानंतर मात्र माझ्या साईला सुख देऊ शकणारी फक्त तू एकटीच आहे. आणि हे बघ पोटे, तुला आत्ता माझा राग येत असेल, परंतु माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही.
त्यामुळे आज मात्र मी तुझ्याकडून एक वचन घेत आहे. तू मला वचन दे म्हणून माई आपला हात पुढे करतात. आज तुम्हाला असं वचन दे की तू अक्षयला मात्र कायमचं विसरशील आणि माझ्या साईबरोबर लग्न करशील. अक्षयला किती काही झाले तरी तुला आता विसरावं लागेलच. कितीही तू अक्षयवर प्रेम करीत असेल पण तरीसुद्धा तुला माझ्या साईसाठी अक्षयला विसरावं लागेल. आता हे वचन मागितल्यानंतर आता रमाला एक खूप मोठा धक्का बसतो. रमाच्या डोळ्यात खळखळ धारा वाहतात. आता लगेच माई तिला म्हणतात की हे बघ, तू जर मला हे वचन दिलं नाही तर मात्र माझं जगणं हे अशक्य आहे. मी नाही जगू शकत. माई म्हणते की हे बघ, अगं मी साईकडे बघून जीवन जगत आहे आणि साई काय करतो, साई मात्र तुझ्याकडे बघत जीवन जगत आहे. आणि जर माझा साई सुखी नसेल तर माझे डोळे केव्हाच मिटून जातील. आता मात्र रमाला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. नक्की काय करू, कुणाची निवड करू, एकीकडे आड आणि एकीकडे काय हे. नक्की मात्र रमासमोर दोन आता पर्याय असतात. माईंनी तर अगदी रमाला अगदी कोंडीत पकडलेलं असतं. आता रमाला काय करू काहीच कळत नसतं. शेवटी रमा आता रडत असते आणि शांत असते. आता माई रमालाच दोष देतात. अगं तसंही तू आल्यापासून आमच्या मायलेकांचं जीवन तर अगदी उद्ध्वस्त झालेलं आहे. जेव्हापासून तू नव्हती आमच्या आयुष्यात तर तेव्हा आम्ही खूप सुखी होतो, परंतु तू आल्यापासून आता हे सर्व भोगावे लागत आहे. नाहीतर हे बघ, एकदाच हे आयुष्य संपून तरी जाऊन दे. आणि हे बघ, आज मात्र जो काही फैसला आहे तर तो तुला घ्यावाच लागेल. तसं मी आता मागे नाही हटणार. तुला मला वचन द्यावंच लागेल. आता रमासमोर मात्र सगळ्या काही त्या आठवणी येतात. जेव्हा ती दरीत पडली होती त्यावेळेस माईंनी आणि साईंनी तिची किती काळजी घेतली. तिला जेवण काय हवं नको काय सगळं काही ते करत होते. रमा एका जागी मात्र अगदी बेशुद्ध होती. तिला शुद्धीवर आणण्यासाठी काय काय उपाय केले हे सगळं काही मागे घडलेला भूतकाळ आता साई आणि माईमुळे तिला जीवदान मिळाले हे सर्व काही तिला आठवते. रमाला मात्र हे मान्य नव्हते. रमा स्वतः सगळं काही तयार करायला जात होती, परंतु रमाला अगदी अशक्तपणा आल्यामुळे रमाचे तोल जात असतात. म्हणून साईने तिची किती अगदी आधार तिला त्यावेळेस दिला होता. सगळं काही अगदी तो साई करत होता. हे सगळं काही रमाच्या डोळ्यासमोर येते. त्यावेळेस मात्र रमाला काय हवं काय नको, रमाच्या गोळ्या वगैरे सगळं काही साई हा अगदी स्वतः रमाच्या हातात देत होता. आणि त्यावेळेस माई तिच्यावर जे काही रागवत आहे तर ते मायेच्या पोटीच रागवायच्या. आता हे सगळे क्षण रमाच्या डोळ्यासमोर तिला आठवण करून देतात आणि रमा आता तिळतिळ तुटत रडत असते. जेव्हा आता माई साई बरोबर रमाचं लग्न अगदी लावायला जातात त्याच वेळेस रमा खूप अगदी रागावलेली असते. माई रमा आता रमाशी खोटं बोललेले असतात, तुझं नाव श्रद्धा आहे म्हणून. तेव्हा आता साईने तिची माफी मागितलेली असते. हे बघा, खरंच मला माहिती नव्हतं, माई तुमच्याशी खोटं बोलल्या आणि खरंच तुमचं नाव श्रद्धा नाहीत म्हणून. आणि हे बघा, तिची सुद्धा काही चूक नव्हती. तिला दिसत होते कारण हा मुलगा तिचा तुमच्या प्रेमात पडलेला आहे म्हणून. आणि रमाला आता हे सर्व आठवून पुन्हा माईंचं ते बोलणं आठवतात की मी आणि साईने मिळून तुला जीवदान दिलेलं आहे आणि आता ते परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. सारखं सारखं आता रमाला तेच आठवत असते. आता रमासमोर अगदी खूप मोठं टेन्शन उभं राहतं. नक्की काय करू, कुणाची निवड करू, माईंना वचन देऊ की काय करू. तिकडे साई आता अक्षय वाट बघत आहे. म्हणून रमा आता टेन्शनमध्ये रडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता पार्वती आजी अक्षयला म्हणते की हे बघ, आता मात्र ह्या मुकादमांच्या सुनेला आणि या तुझ्या बायकोला रमा मुकादमला तू मानाने आणि हक्काने परत घेऊन यायचं, ते पण वाजत गाजत, असं मला वचन दे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी तुला वचन देतो आजी, रमाला मात्र अगदी मानाने आणि हक्काने या घरात मी परत घेऊन येतो. त्यानंतर आता इकडे माईने सुद्धा रमाकडून वचन घेतलेलं असतं की काहीतरी आता निर्णय आहे तर ते तू घेऊन टाक आणि मला वचन दे. तेव्हा आता बिचाऱ्या रमाला मात्र आता वचन द्यावं लागतं. ती माईंना वचन देते की मी पूर्णतः आता अक्षयला विसरून जाईल. त्यानंतर आता अक्षय तयार होऊन तेथे रमाला भेटायला आलेला असतो. तो वाट बघत असतो रमाची. हातामध्ये ते रमा आणि अक्षय नावाचं मंगळसूत्र असतं आणि तो सारखे त्या मंगळसूत्राकडे पाहत असतो अगदी खुश होत. त्यानंतर आता इकडे रमा काहीतरी बॉक्स घेते आणि साईंना म्हणते की साई हे सामान जाळून टाका. तर साई विचारतो, त्यावर आता साई म्हणतो की हे सर्व करण्याची तुम्हाला काही गरज नाही. त्यावर आता लगेच रमा म्हणते की साई तुम्हाला माहिती नाही त्या पेटीत काय आहे. तेव्हा साई म्हणतो की हो माहिती आहे, अक्षयच्या आठवणी, आणि ह्या आठवणीमध्ये रमा तुमचा श्वास आहे, तुम्ही ते अगदी आठवणी नाही जाळू शकत. तेव्हा आता रमा ही साईकडे पाहत असते. तर मित्रांनो, आता काय होईल, साई स्वतः मात्र रमाला आता अक्षयकडे पाठवेल का आणि रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र केव्हा येतात हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.